श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे निर्जला एकादशी. तर हे निर्जला एकादशीचं व्रत जे आहे तर ते खूप कठीण व्रत मानलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक वर्षी 24 एकादशी ह्या येत असतात. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. त्याचप्रमाणे निर्जला एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते म्हणजे निर्जला एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर व्यक्तीने काही वाईट कर्म काही पाप केलेली असतील तर त्यांचा देखील नाश होऊन जातो. निर्जला एकादशीचं व्रत हे पांडवांपैकी भीम यांनी केलं होतं आणि खूप कठीण तपश्चर्या करून त्यांनी हे व्रत पार पाडलं होतं. त्यामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, ही जी निर्जला एकादशी आहे तर ह्या एकादशीला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि हे व्रत अगदी श्रद्धेने पाळल्याने त्या व्यक्तीच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद देखील त्या व्यक्तीला प्राप्त होतात. म्हणून या दिवशी बरेचसे काही उपाय देखील केले जातात, सेवा केल्या जातात आणि हे व्रत देखील केले जाते. परंतु प्रत्येकालाच हे व्रत करणं शक्य होत नाही. तर त्यांनी काही जर उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्याचे फळ देखील त्यांना 100% प्राप्त होते. या एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग हे तयार होत आहे आणि या शुभयोगामध्ये जे काही आपण उपाय करू त्याचे 100% फळ हे आपल्याला प्राप्त होते. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी उंबरठ्यावर अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण जाळली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही इडापिडा, वाईट शक्ती, दारिद्र्य, नकारात्मकता या सर्व गोष्टी असतील त्यासुद्धा नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला सुद्धा विसरू नका. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी 6च्या नंतर 7:30-8 पर्यंत करायचा आहे. जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नाही तर तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत देखील करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असेल आणि काही अडचणी आपल्या घरामध्ये येत असतील, महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती देखील थांबलेली आहे, त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, बरोबर जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, काही अडचणी असतील तर आपल्या घरामध्ये सतत कटकटी होणं, भांडणं होणं, मतभेद होणं ह्या गोष्टी होत राहतात. आणि पहा, बऱ्याच वेळा आजारपण देखील वाढत जातं. एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यामध्ये सर्व पैसा हा खर्च होऊन जातो आणि लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही. आणि म्हणूनच आपल्या ज्या काही विशिष्ट तिथी आहेत पहा, तर ह्या विशिष्ट तिथींना जर आपण असे काही विशिष्ट उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते, जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती बाहेर निघून जाईल. तर पहा, कापूर ही अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे घरातील वातावरण हे सकारात्मक होते आणि आपल्या घरातली नकारात्मकता ही घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता जी आहे तर ती बाहेर निघून जाते. आणि त्यामुळेच पहा, हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर उपाय अगदी सोपा आहे परंतु खूप प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात ह्या दोन्ही एकादशींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 कापराच्या वड्या लागणार आहेत. ह्या कापराच्या वड्या तुम्ही भीमसेनी घेता आल्या तर नक्की भीमसेनीच घ्या. जर भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल. त्यासाठी पहा, तुम्हाला एक मातीचं भांडं लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळू शकता. मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल, कारण पहा, मातीच्या भांड्यामध्ये कापूर जाळणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर मातीच्या भांड्यामध्येच तुम्ही कापूर घ्यावा.
तर पहा, आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये ह्या 5 कापराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत, 2 लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत, ज्यांना पुढे फुलं असतात अशा अखंड 2 लवंग आपल्याला टाकायच्या आहेत. त्याचबरोबर जी हिरवी इलायची आहे तर त्या 2 घ्यायच्या आहेत. तर पहा, लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही आपण जर कापरासोबत घरात जाळली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, सतत किरकिर करत आहेत, सतत आजारी पडत असेल, हट्टीपणा करत असेल, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, भरपूर दिवसापासून आजारी पडत आहे, सारखी आजारी पडत आहे, तर अशा व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी जी असते ना, तर ती हातात घ्यायची आहे आणि ती यांच्यावरून उतरवायची आहे. लहान मुलांवरून, बाधित व्यक्तींवरून, आजारी व्यक्तींवरून, एखादी व्यक्ती चिडचिड करत आहे त्या व्यक्तीवरून ही जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7-7 वेळा उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर ही पिवळी मोहरी देखील तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर ही पंती जी आहे ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा शेवटचा कोपरा आहे तिथे जाऊन तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण घरामध्ये फिरवत आणायची आहे. तर पहा, हे जे भांडं आहे घरात फिरवत असताना तुम्हाला मनामध्ये अगदी सकारात्मक विचार करायचा आहे की आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे, अडचणी आहे, जी नकारात्मकता आहे तर ती सर्व बाहेर निघून गेलेली आहे, असं आपल्याला सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि पहा, हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर त्यावरती तुम्ही आवर्जून हे शुद्ध गाईचं तूप टाका. कारण पहा, आपल्या घराकडे लक्ष्मी जे तूप आहे त्या तुपाला पाहून आकर्षित होतं. लक्ष्मी आपल्या घराकडे या तुपाच्या वासाने आकर्षित होते. त्यामुळे आपल्याला थोडंसं तूप देखील या कापरामध्ये टाकायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. तुमच्या जेवढ्या बी रूम असतील त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी फिरवायचं नाही. आता हे सर्व फिरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर घेऊन जायचं आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करता त्यावेळेस तुमच्या घराचे जे मुख्य दरवाजा आहे, खिडक्या आहेत तर त्या उघड्या करायच्या आहेत. घरातील जेवढे दरवाजे असतील तेवढे उघडे करून द्यायचे आहेत आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हे भांडं घराच्या जे मुख्य दरवाजा आहे त्याच्या मधोमध उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. असं केल्याने पहा, आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाते आणि घरातून आपल्या माता लक्ष्मी प्रवेश करत असते. तर असा हा अत्यंत छोटा आणि महत्त्वाचा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी निर्जला एकादशीला करायचा आहे. यानंतर ह्या भांड्यातली जी काही वस्तू आहेत तर त्या थंड झाल्यानंतर, म्हणजे त्याची राख तयार झाल्यानंतर तुम्हाला त्यातले राखेचा एक टिळक हा घरातील प्रत्येक सदस्यांना लावायचा आहे. त्यानंतर जी उरलेली राख आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या घरातील इतर झाडांना तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे घालू शकता. त्याचबरोबर बघा, एकादशी तिथीला तुळशीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. म्हणूनच तुम्हाला आज संध्याकाळी तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल टाकून जरी हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल, परंतु त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे आणि एक दिवा तुळशी मातेला लावायचा आहे. कारण तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि पहा, भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे पहा, असं जर आपण तुळशीबद्दल बी काही उपाय केले तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी ते घर सोडून कुठेही जात नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.